आद्विक 11 संघाच्या संघ मालकाने प्रथमतः नाणेफेक जिंकत सिंधुदुर्ग संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं. निर्धारित 3 षटकांचा सामना. धन्यवाद सिद्धेशजी काष्टे सर. जाऊया सामन्याकडे. सलामीची जोडगोळी मैदानामध्ये स्वयंभू रामेश्वर ओवळे संघाच्या वतीने शुभम पवार आणि विशाल जंगम. पहिला चेंडू सूर्य कसा हाताळला. नवीन चेंडू चांगला असा फटका पाहायला मिळाला शुभमचा. वळली. समाजसेवक माननीय श्री जयदीप भंडारे सर, माननीय श्री अनिल कुमार सर आणि माननीय श्री विनू नायर सर यांना विनंती केली त्याने मंचावरती यायचं आहे. मंडळातर्फे मी वसंत परब साहेबांना विनंती करेन त्यांचा सत्कार करून घ्यायचा आहे. शुभम आपलं खातं खोलतोय. धावांचा श्री गणेश करतोय. 2 धावेने संघाचं खातं खोललं गेलं. धाव फलकावर 2 धावांची मोहर लागली गेली. धाव संख्या झाली बिनबाद 2 धावा. मंगेश कुठे असेल त्याने मंगेश राणे फोटोग्राफी सिंधुदुर्ग ह्याच्यासाठीच आज हे घेतलो समजलं. स्वयंभू रामेश्वर ओवळे यांच्या 2 संघामध्ये हा रंगलेला सामना मैदानावर आपण पाहतोय. गोलंदाज मानस सारंग. तदनंतर खराब थ्रो पाहायला मिळाला. एकेरीत रूपांतर दुहेरीमध्ये करतात दोन्ही फलंदाज. खरोखरच चाणाक्ष चोरटी धाव दोघांनी पूर्ण केली. विशाल आणि शुभम खरोखरच दोघांमध्ये क्षमता आहे. डाव्या हाताचा फलंदाज शुभम पवार. संघाचा कर्णधार सरसेनापती शुभम पवार. धाव संख्या होते बिनबाद 4 धावा. गोलंदाज मानस सारंग खरोखर एक गुणवान गोलंदाज. तेवढ्या ताकदीची फलंदाजी आपण पाहतोय मैदानावर. सुरेख मारतोय ब्लॉक पद्धतीचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू समोर दिशेने मारतोय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्येत 1 ने बदल. धाव संख्या होते बिनबाद 5 धावा. ओळे गावातून हे खेळाडू या स्पर्धेसाठी दाखल झालेत. बेलापूर नगरीमध्ये साहेबांचा सत्कार केला तो समाजसेवक. सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड सर्कल मुंबई आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग पर्व 6 अनिल कुमार सर यांनाही विनंती करून त्याने मंचावरती येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सन्मान चिन्ह घेऊन जाऊया सामन्याकडे. आम्ही दुरीचा सत्कार करून घरात घालूया. प्रथमचा स्ट्राईकला येतोय तो. यानंतर माननीय श्री विनू नायर सर समाजसेवक. विशाल जंगम. विशाल जंगम मॅन ओवळे एक गुणवान अष्टपैलू फलंदाज. माननीय श्री डॉक्टर सुनील सावंत समाजसेवक. माननीय श्री डॉक्टर सुनील सावंत समाजसेवक. माननीय श्री सुहास सावंत समाजसेवक. पाहायला मिळाला सर आपण या ठिकाणी आला आणि आमच्या मागे असेच उभे राहता याबद्दल मी मंडळाच्या वतीने तुमचं खरंच आभार व्यक्त करतो मनापासून. असेच कायम या आमच्या पाठी सदस्य उभे राहा आणि यापेक्षा देदीप्यमान असे आपण सोहळे या मैदानावरती आयोजित करूया. खरोखर पुन्हा एकदा धन्यवाद. आणि यानंतर विशाल जानचं आनंद घ्यायचे. 2 दिवस सोहळा चालू आहे. सोहळा आपलाच आणि आपल्या माणसांचं आहे. फटकेबाजी आपण पाहतोय. खराब चेंडूंचा समाचार घ्यावा लागेल. चांगल्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं. तशाच प्रकारची फलंदाजी मैदानावर आपण पाहतोय. धावांमध्ये बदल होत आहेत. धाव संख्या होते बिनबाद 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू. बराचसा विलंब होतोय पहिल्या षटकामध्ये. पंच अनिल म्हात्रे सर आणि विशाल जंगम खरोखर विद्याविहार क्रिकेट असोसिएशनचा कोच स्टार खेळाडू ज्याच्यामध्ये खरोखर क्षमता रक्तामध्ये भिनलेली खरोखर एक चांगला असा गुणवान अष्टपैलू फलंदाज. क्रिकेट कोचिंग साठी त्याला वानखेडे स्टेडियमवर मुंबई असोसिएशन कडून एक अवॉर्ड मिळालं होतं मागच्या महिन्यामध्ये. तोच विशाल जंगम मैदानावर. विशाल जाणतोय आपल्या फलंदाजीचं विकेटचं महत्व. तोच विशाल सुरेख मारतोय. खरोखर चांगला फटका. विशालचा क्षेत्ररक्षक आहे. कोणती चूक करणार नाही. क्षेत्ररक्षकाने सहज सोपा झेल पकडला. विशाल मात्र बाद झाला जबाबदारी घेऊन फटकेबाजी करताना. पहिला धक्का बसला तो स्वयंभू रामेश्वर ओवळे संघाला. विशालच्या रूपात महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय. धाव संख्या होते 1 बाद 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू. अंतरिम चेंडू भैरवी घालणारा चेंडू शेवटचा चेंडू या षटकामधील.
त्यानंतर मैदानामध्ये पाऊल टाकतोय शुभम जंगम तिसऱ्या क्रमांकावर. शुभमकडे पण ती क्षमता आहे. गुणवान अष्टपैलू खेळाडू शुभम जंगम. जबाबदारी घ्यावी लागेल दोन्ही फलंदाजांना. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय सिंधुदुर्ग प्रीमियर लीग SPL 5 एप्रिल आणि 6 एप्रिल या 2 दिवसामध्ये या स्पर्धेचं आयोजन बेलापूर नगरीमध्ये. सिंधुदुर्गवासियांना खाऊ घातलेला खास क्रिकेटची मेजवानी. सिंधुदुर्गातून बरेचसे संघ दाखल झाले या स्पर्धेसाठी. मागच्या वर्षी दाजी नाईक असतील, बरेचसे सिंधुदुर्गातील मातब्बर खेळाडू आपण पाहिले. युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा आयोजित केली आहे. उद्याच्या दिवसात पण चांगले खेळाडू आपण पाहणार आहोत. शुभमचा चांगला फटका पण इथे मात्र हजेरी लावण्याचं काम करतोय शुभम. दुसरा आदरा बसतोय स्वयंभू रामेश्वर ओवळे संघाला. आता मात्र मैदानामध्ये पावलं टाकतोय विवेक आंगणे. एक मातब्बार फलंदाज विवेककडे पण ती क्षमता आहे. उंच हाताचा डाव्या हाताचा फलंदाज विवेक आंगणे. शुभम मात्र 0 धावसंख्येवर गोल्डन डकचा शिकार होतोय. धावसंख्या होते 2 बाद 9 धावा. खरोखरच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज मानस सारंगकडून आपण पाहिली. फलंदाज विवेक आंगणे. 3 षटकाचा सामना 31-35 धावांचं टोटल उभं करावं लागेल फलंदाजी करताना स्वयंभू रामेश्वर ओवळे संघाला. सिंधुदुर्ग बॉईज संघाच्या समोर एक तगड आव्हान ठेवणं गरजेचं. मगाशीच आपण ऐकलं खरोखर सिंधुदुर्ग बॉईज यांच्या वतीनं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन मुंबई नगरीमध्ये केलं जातं. बऱ्याच ठिकाणी त्यांचा एक नावाचा बोलबाला आपण पाहतो. आण्विक लेवन संघाच्या संघनायकाने या ठिकाणी आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं. आण्विक लेवन गोलंदाजी मार्फत दत्ता चव्हाण स्वतः कर्णधार सरसेनापती. जबाबदारी घ्यावी लागेल. जशा प्रकारे कंजूसी करणारी गोलंदाजी मानस सारंगची आपण पाहिली, त्याच्या पावलावर पावलं ठेवून गोलंदाजी करणं गरजेचं. तशाच प्रकारची गोलंदाजी दत्ता चव्हाणकडे आहे. खरोखर एक गुणवान गोलंदाज. स्ट्राईकला असेल तर शुभम पवार, नॉन स्ट्राईकला विवेक आंगणे. ही जोड गोळी. दोन्ही डाव्याचा जे बॅटर आहेत. ओवळे प्रीमियर लीग मध्ये ज्याने डंका वाजवला तो शुभम. सुरेख चेंडू इथे मात्र मिस होतोय. इथे मात्र बाद होतोय शुभम. स्वतः कर्णधार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शुभमचा. इथे मात्र तिसरा धक्का बसतोय. धावसंख्या होते 3 बाद 9 धावा. इथे मात्र हजेरी लावण्याचं काम करतात फलंदाज. जबाबदारी घ्यावी लागेल. समीर परब मैदानावर पावलं लागतोय. गावावरून खास या स्पर्धेसाठी दाखल झालाय. जबाबदारी घेऊन खेळ करावा लागेल. धावसंख्या होते 3 बाद 9 धावा. खरोखरच चांगली गोलंदाजी या षटकामध्ये अजूनपर्यंत दत्ता चव्हाणची आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू मैदानावर. फलंदाजांनी कुठेतरी हारागिरी केलेली पाहतोय पहिल्या षटकानंतर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू मात्र निर्धाव गणला गेला. उत्तर नव्हतं फलंदाजाकडे कोणतरी. समीरकडे. धावसंख्या स्थिरावते 9 धावा. सुरेख चेंडू यू मिस. हिट क्लिंग बोल्ड. समीर मात्र बाद होते. चौथा आदरा बसतोय स्वयंभू रामेश्वर ओवळे संघाला. समीरच्या रूपात गोल्डन डकचा शिकार होतोय समीर. आता मात्र मैदानामध्ये पावलं टाकतोय विराज परब. 3 फलंदाज फक्त हजेरी लावून येत आहेत.
खरोखरच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली सिंधुदुर्ग बॉईज संघाच्या वतीनं. विराज परब डाव्या हाताचा फलंदाज मैदानावर येतोय. विवेक अंगणे अजून स्ट्राईकवर येणं बाकी. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे मैदानावर. एक चांगला संघ उतरवला होता स्पर्धेसाठी दीपकजी परब साहेबांनी. या स्पर्धेदरम्यान सिंधुदुर्ग प्रीमियर लीग SPL पर्व 6 आपण पाहतोय. पुढील चेंडू गोलंदाज दत्ता चव्हाणचा. सुरेख असा पॉईंटच्या दिशेने हलकासा तटवला. निश्चितच एक धावाने आपलं खातं खोललं. विराज परबने धावसंख्येत 1 ने बदलतोय. धावसंख्या दुहेरी अंकावर. 3 बाद 10 धावा. चार बाद 10. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. स्ट्राईकला प्रथमच येतो विवेक अंगणे. जबाबदारी घ्यावी लागेल. सुरेख असा फुलटॉप प्रकारचा चेंडू. देखना फटका गॅप शोधून काढलं. खाली क्षेत्र निवडलं विवेकने आणि खाता खोलतो 4 धावांनी. SPL चौकार. खरोखरच गरज आहे तशा प्रकारची फटकेबाजी पाहतोय आपण विवेक अंगणेची. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या होते 14 धावा. सिंधुदुर्ग बॉईज विपक्ष स्वयंभू रामेश्वर ओवळे यांच्यामधील ही मॅच मैदानावर आपण पाहतोय. सुरेखाचा फटका. विवेकचा चांगला खेळ चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करतायत. बॅकअपचा थ्रो जातोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात. खरोखरच देखणी अशी रनिंग बिटवीन विकेट आपण पाहिली. शुभम हॅलो विवेक आणि या विराटची. संपूर्ण सोहळ्याला मॅन ऑफ द मॅच च्या स्वरूपात टी-शर्ट्स ज्यांनी स्पॉन्सर्स केलेत ते श्रीराम स्पोर्ट्सचे मालक लोकेश साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. लोकेश साहेबांना मी विनंती करेन त्याने मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. धन्यवाद. धावसंख्या होते 16 धावा. खरोखरच विवेक अंगणेची चांगली फटकेबाजी आपण पाहतोय. 2 चेंडू 6 धावा. संघाला गरज असताना चांगली फटकेबाजी करतोय विवेक. सलग 3 फलंदाज बाद झाले होते त्यानंतर कुठेतरी कमबॅक केला स्वयंभू रामेश्वर ओवळे संघानं. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. अंतरिम षटक भैरवी घालणारे षटक गोलंदाज संतान रॉड्रिक्स यांची वर्णी लागते देवबाग कडून. देवबागचा खेळाडू संतान रॉड्रिक्स आपण पाहतोय. खरोखरच एक गुणवान गोलंदाज. देवबागचं अजून एक नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू दर्शन बांदेकर. खरोखरच खूप कमी काळात जो प्रसिद्ध झाला. गोवा आणि कर्नाटकमध्ये जास्त प्रसिद्ध असलेला खेळाडू दर्शन बांदेकर. संतांचं चांगलं असं फलंदाजाला धावबाद करण्याचा प्रयत्न होत आहे. पंच कळवत आहेत फलंदाज बाद आहे. अशा प्रकारे 5वा धक्का बसतो विराज परबच्या रूपात. धावसंख्या होते 5 बाद 16 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. अंतरिम षटक. संतान रॉड्रिक्सने खरोखर आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला आणि फलंदाज धावबाद केलं. शुभम परब येतोय फलंदाजीसाठी. स्ट्राईकला तो विवेक अंगणे. जबाबदारी घ्यावी लागेल विवेकला. स्वतःवर सर्व खांद्यावर जबाबदारी घेणं गरजेचं बाबू अंगण्याला. सुरेख चेंडू चांगलासा देखना पॉइंटच्या डोक्यावर फटका पाहायला मिळालो. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये काय देखणं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण सिंधुदुर्ग बॉईज संघाच्या वतीने. क्षेत्ररक्षक आबा कामत खरोखरच खूप दूरून आले. निश्चितच 2 धावा वाचवले आपल्या संघासाठी. अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण होणं गरजेचं. फलंदाजी असेल गोलंदाजी असेल क्षेत्ररक्षण असेल तिन्ही क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमची कामगिरी चोख करणं गरजेचं. सुरेख फटका विवेक अंगणेचा आपण पाहतोय. एकेरीचा चेंडू 2 बाउन्स क्षेत्ररक्षक अडवतो. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये होतंय. 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्येत 2 ने बदल. धावसंख्या होते 20 धावा. धावसंख्या होते 20.
जबाबदारी घ्यावी लागेल विवेकला पूर्णपणे संघाची. गोलंदाज संतान रॉड्रिक्स गोलंदाजी करतायत. शुभम नॉन स्ट्राईकला विवेक आंगणे. सुरेख चेंडू सुरेख मारतोय निश्चितच दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का पण एका धावर थांबवतोय. धावसंख्येत एकीने बदल धावसंख्येत 21 धावा. आता स्ट्राईक लेल तो शुभम परब. शुभम पण गुणवान फलंदाज आहे त्याच्याकडे पण क्षमता आहे मोठे फटके मारू शकतो शुभम. अनिवार्य शेवटचं षटक 2 चेंडूंचा खेळ बाकी. सुरेख चेंडू सुरेख मारतोय क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव धावसंख्येत एकीने बदल धावसंख्या होते 22 धावा. दरम्यानचा शेवटचा चेंडू भैरवी घालणारा चेंडू अंतरिम चेंडू विवेक आंगण्याच्यासाठी मोठा फटका येणं गरजेचं या चेंडूवर. सुरेख मारतोय क्षेत्ररक्षक येईल आणि फलंदाज होतोय बाद. चांगली गोलंदाजी आपण पाहिली. धावसंख्या झाली ती 6 बाद 22 धावा. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 18 चेंडू 23 धावा सिंधुदुर्ग बॉईज संघाला. खरोखरच प्रथम नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारलं. कर्णधाराचा निर्णय सार्थकी ठरवला गोलंदाजांनी. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 11 धावांवर बाद झाला विवेक आंगणे. हॅलो ह्याच्यानंतर जी मॅच होणारी डिक्लेअर करायची आहे समालोचन कक्षातनं आणि ज्यांचा आता आडाबाणन घेऊचा त्यांच्यानी पटापट जर आपले खूप आडोबाणन घेऊचा. याच्यानंतर होणारी मॅच फिनिक्स वैभववाडी वर्सेस श्रीराम स्पोर्ट्स सिंधुदुर्ग. या दोन्ही संघाच्या संघनायकाने हैसर येऊन नाणेफेकीचा कौल लावून घेऊचा. फिनिक्स 11 वैभववाडी श्रीराम स्पोर्ट्स सिंधुदुर्ग. काय असतील कोणाच्या पोरसात गेले असतील तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी पटापट टॉस का बॉसच्या ठिकाणी येऊन नाणेफेकीचा कौल लावून घेऊचा असा. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज सिंधुदुर्ग बॉईज संघाला. सलामीची जोडी मैदानात. कशा प्रकारे गोलंदाजी करतील आपल्या संघासाठी स्वयंभू रामेश्वर ओवळे संघ. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. चला त्वरा करा स्वयंभू रामेश्वर ओवळे आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब साधवायचं आहे. सिंधुदुर्ग बॉईज संघाला विनंती असेल आपली सलामी जोडी मैदानात पाठवा. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. एक मापक असं आव्हान. खास बदलापूरहून या स्पर्धेसाठी दाखल झाले गणेश रावले. खरोखरच 2 सामन्यात त्यांची कामगिरी खूप उंचावणारी होती. सलामीचा फलंदाज अभय पालवानी गुरु पिंगळे. ही जोड गोळी मैदानामध्ये चालली आहे. 45 क्रमांक जर्सी क्रमांक रोहित शर्मा गुरु पिंगळे जर्सी परिधान करून जात आहेत मैदानात. अभय पालव नाणेफेकीसाठी जायचं आहे. फिनिक्स 11 वैभववाडी विपक्ष श्रीराम स्पोर्ट्स सिंधुदुर्ग. वैभव गावडे सरांना विनंती असेल नाणेफेक करून घ्या. फिनिक्स 11 वैभववाडी आलेले आहे संघनायक श्रीराम स्पोर्ट्स सिंधुदुर्ग. आपण पण यायचं आहे. जिंकण्यासाठी 23 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला पाठलाग करताना सिंधुदुर्ग बॉईज संघ. सलामीची जोडी. हॅलो श्रीराम स्पोर्ट्सचा संघ कोण कप्तान कोण तुमचं? लालबागसून युक्त टाइम लागलो. तुम्ही वैसले असं येऊ शकले असता तरी. गुरुदेव पिंगळे आणि अजय पालव जोड गोळी.
दिव्यातले गरीब अभय माणूस पालव. ती लाल बघतोय ती महत्वाचं आहे. सचिन अरे पहिला टॉच तरी उडवून घेऊन ये मग ठरया काय त्या बाबसात. दिव्यात खैर होतं दिव्यात तर दिव्यात येणार नाही. म्हणजे कोकणी माणूस जेव्हा हडे तळोजात पण राहता ना तो सांगून सांगतो मी मुंबईकच राहते तशी गोष्ट आहे ती. ह्यांच्या कोणाला तुझा ऑब्जेक्शन हा जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. फलंदाज क्लिअर माग आहे तुमचा चालू राहणार तरी समालोचन कक्षातून. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. गोलंदाज विशाल जंगम. पहिले षटक हातावतोय पंचांच्या डावीकडून. विशाल सुरेख चेंडू सुरेख मारतो निश्चितच मोहर लागते. फलंदाज बाद होतोय. खरोखर चांगलं असं देखणं क्षेत्र आपण पाहतो. शुभम जंगमचं अभय पालव आल्या पावली माघारी परततोय. गोल्डन डकचा शिकार होतोय. पहिल्या कुर्तीचा मानकरी होतोय तो सिंधुदुर्गबाई संघाच्या वतीनं. 1-0. खरोखरच चांगली गोलंदाजी आपण पाहतो विशालची. एक चतुर असा गोलंदाज आहे विशाल. त्याला माहिती आहे. अच्छा हे आलं सॉरी बरोबर सॉरी अभय मात्र बाद होतोय. त्यानंतर मैदानामध्ये पावलं टाकतोय. श्रीराम स्पोर्टने टॉस जिंकलेला असा सचिन खळ तर छापा काटा कळता रे हेड आणि टेल का इंग्लिश मीडियम मध्ये घालूक नाही ना बापाशीन. आबा कामत 3ऱ्या क्रमांकावर येतोय फलंदाजी करण्यासाठी. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. श्रीराम स्पोर्टने नाणेफेकीचा कोल आपल्या बाजून लावून घेत त्यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला असा. जाऊया सामन्याकडे. इथे मात्र खरोखर अडचणीत सापडलेला संघ सिंधुदुर्ग बॉयज. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. त्याचं प्रत्युत्तर देत आहेत स्वयंभू रामेश्वर ओवळे संघ. सुरेख चेंडू यारकर पद्धतीचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आबा कामतचा. चेंडू मात्र निर्धाव गणला गेला. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण विशाल जंगमचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. खरोखर अशी कंजूसी करणारी गोलंदाजी करणं गरजेचं. विशाल जंगम जाणतोय खरोखर अचूक टप्प्यावर गोलंदाजी अजूनपर्यंत करतोय. सुरेख चेंडू पॉइंट क्षेत्ररक्षक आहे रोहित. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. रोहितचं बॅकअप करतोय यशरक्षक हर्षल. धावसंख्या होते 1 रन. पहिल्या षटकाचा खेळ चालू. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. खरोखरच देखणं असं आयोजन सिंधुदुर्ग प्रीमियर लीग सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना संधी या स्पर्धेमध्ये देण्यात आली. युवा खेळाडूंना खरोखर एक संधी आहे. या स्पर्धेदरम्यान देखणं असं मैदान आपण पाहिलं. या स्पर्धेदरम्यान पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवर विशाल जंगम. अजूनपर्यंत कंजूसी करणारी गोलंदाजी विशालची या सामन्यामध्ये आपण पाहतोय. सुरेख चेंडू विशालचा. पंच मात्र त्याला दंडित करतात. दोन या समांतर करत स्वर असल्याचं कळवतात. धावसंख्या देखणे बदल धावसंख्या होते 1-2 धावा. इथे मात्र कुठेतरी आपला आत्मविश्वास गमावतोय विशाल. चांगली गोलंदाजी करणं जाणतोय. फुलटॉस प्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार गुरुदेव पिंगळे यांच्या बॅटमधून निघाला सुरेख असा षटकार. SPL षटकार. खरोखरच एक चांगली गोलंदाजी करताना एक खराब चेंडू पाहायला मिळाला. खराब चेंडूचा समाचार घेतला फलंदाज गुरुदेवने. धावसंख्या स्थिरावली 1-8 धावा. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज.
खरोखरच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. त्यानंतर एक खराब चेंडू पण पाहिला. धावसंख्या स्थिर होते 8 धावा. धावसंख्या होते 8 धावा. जाऊया सामन्याकडे. सुरेख असा टोलावला कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण विराजचं पाहिलं आपण स्क्रीनवर. विराज येतोय. धावसंख्या देखणे बदल. धावसंख्या होते 9 धावा. एक बाद 9. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. धावसंख्या होते 9 धावा. सुरेख मारतोय खरोखर एक सुरेख चेंडू स्क्रीनवर येतोय. रोहित परब. धावसंख्या देखणे बदल. धावसंख्या होते 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ होतोय पूर्ण. सिंधुदुर्ग बॉईज संघाची धावसंख्या एक बाद 10 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू 13 धावांची गरज. 12 चेंडू 13 धावा. तेवीस धावांचं मापक असं आव्हान ठेवलं होतं. तेवीस धावांची गरज असताना धावसंख्या होते 10 धावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक उत्कृष्ट भजनी बुवा आमचे मित्र समीर राणे साहेब यांचं या स्पर्धेदरम्यान आगमन होतंय. त्यांचं मी शब्द समानाने स्वागत करतो. त्यांना विनंती असेल आमच्या समावेत नंतर समालोचन कक्षामध्ये आपण यायचं आहे. सुरेख असा फटका पाहायला मिळाला. धावसंख्या एकने बदल. धावसंख्या होते 11 धावा. कोणत्या गावचे सुपुत्र समीरजी राणे खरोखर एक उत्कृष्ट असे भजनी बुवा आहेत. उत्कृष्ट असे समालोचक पण आहेत. या स्पर्धेदरम्यान दाखल झाले मुंबई नगरीत बेलापूरमध्ये. त्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेदरम्यान मनापासून स्वागत. सुरेख असा फटका मारतोय. इथे मात्र निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं पण एकेरीत रूपांतर दुहेरीमध्ये होत आहेत. पावलं दुहेरी वळत आहेत. धावसंख्येत 2 ने बदल. धावसंख्या होते 13 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. गोलंदाज विराज परब. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. स्वयंभू रामेश्वर ओवळे यांच्या वतीने गोलंदाज. सुरेख असा फटका पाहायला मिळालाय. नो मॅन क्षेत्रात चेंडू विसावतो. चेंडू रोलिंग 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावा. धावसंख्या होते 17 धावा. गुरुदेव पिंगळे खरोखर चांगली अशी फलंदाजी करतोय. अजूनपर्यंत एक षटकार आणि एक चौकारनिशीने आपली फटकेबाजी सजवतो या सामन्यादरम्यान. चांगली गोलंदाजी करावी लागेल विराजला. सुरेख मारतोय पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. धावसंख्या स्थिर होते 21 धावा. नाममात्र 2 धावांची गरज विजयासाठी.
सिंधुदुर्ग बॉईज संघाला. धावसंख्या होते 1 ने बदल, धावसंख्या होते 22 धावा. स्कोर लेवल होतोय. नाममात्र एका धावेची गरज. स्कोर लेवल होतोय. कंपल्सरी चेस असेल सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या षटकात जवळपास सामना आपल्या बाजूने फिरवतोय सिंधुदुर्ग बॉईज संघ. सुरेख मारतोय, क्षेत्ररक्षक येतोय, सहजरित्या 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. विजयी संघाचं अभिनंदन, दोन्ही संघांचं खूप खूप अभिनंदन. यानंतर समालोचन कक्षामध्ये बदलणारा आवाज आमचे मित्र सिद्धेशजी काष्टे सर, मॅन फ्रॉम तळवडे. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.